आणि रमा फक्त म्हणायला तशा चुलत बहिणी होत्या, पण त्यांच्यातला जिव्हाळा मात्र अगदी सख्ख्या बहिणींसारखा होता. लग्नानंतर त्यांचं नातं आता मोठ्या आणि छोट्या जावेचं झालं होतं, पण तरीही त्यांच्या नात्यात काही फरक पडला नाही. त्यामुळे त्यांची सासू शोभा खूप आनंदी होती. तुम्हा दोघी बहिणींमध्ये एवढं प्रेम आहे की सगळेजण तुमचं कौतुक करतात. उमा, रमा तुझी मोठी जाऊ आहे, पण तरीही तुम्ही दोघी मिळून इतकं प्रेमाने वागतात आणि हे नातं छान टिकवता. थँक्यू आई. तुम्ही फक्त आम्हाला आशीर्वाद द्या की आमच्यातलं प्रेम असंच राहू दे. आई, खरंच मी तर मागच्या जन्मी खूप चांगली कर्म केली असतील, जी उमा दीदीसारखी मोठी बहीण आणि मोठी जाऊ मिळालीये. बरं, तुम्ही आता उन्हाळ्याच्या सुट्टीत तुमच्या माहेरी कधी जाणार आहात? आई, वंश, कार्तिक, प्रिया आणि राजू ट्युशनवरून आले की मग आम्ही निघू. बरं, छान मज्जा करा उन्हाळ्याच्या सुट्टीत माहेरी. संध्याकाळी उमा आणि रमा आपापल्या मुलांना घेऊन उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये माहेरी राहायला जातात. एका संध्याकाळी त्या दोघी बाजारात जायला निघतात. मला मँगो शेक प्यायचंय. आजी, मला तर चॉकलेट शेक प्यायचंय. एक काम करू मा, मुलांसाठी मँगो शेक घेऊन ये. ठीक आहे आई, या चौघांसाठी घेऊन येते. कोण चार? दोघं तर आहेत. रिया आणि कार्तिकसाठी बनवायची काही गरज नाहीये. ते येण्याआधीच या दोघांना लवकर लवकर प्यायला देते. एवढे पैसे नाहीयेत माझ्याकडे की मी त्या चौघांसाठी मागू शकेन. आणि तू पण जरा कमी लक्ष देत जा त्यांच्याकडे. आई, रिया आणि कार्तिक आमच्याच घरातली मुलं आहेत. काकी पण आपल्याच घरातली आहे. ती मुलंही आपल्याच घरातली आहेत ना? तू पण ना उगाच काहीतरी विचार करत असतेस आई. वंश, चारू, हे घ्या तुमच्या दोघांची ही चॉकलेट आईस्क्रीम. मी म्हटलं रिया आणि कार्तिक आईस्क्रीमसाठी हट्ट करत होते, मग तुमच्या दोघांसाठी पण घेऊन जावं. लवकर खाऊन घ्या, नाहीतर ती पिघळून जाईल. हो काकी, आई म्हणाली की या दोघांसाठी पण घेऊयात. अहो ताई, आज वेळ होता म्हणून डॉक्टरांकडे गेलो, पण त्यांचं क्लिनिकच बंद होतं, म्हणून तर यायला उशीर झाला. अगं उमा, तू बेडशीट घेतलेस का? हो हो, घेतले मी काकी. हाच फरक होता उमा आणि रमाच्या आईमध्ये. पण उमाने घरी जाऊन आपल्या आईला समजावलं. आई, माझं आणि रमाचं एकच माहेर आहे. बाबांचं आणि काकांचं एकच बिझनेस आहे. मग असा भेदभाव का करतेस आई? तुला कळतंय का तुझ्या या बोलण्याचा परिणाम मुलांवरही होऊ शकतो? कार्तिक, हा बॉल माझ्या आजीने दिलाय. तू तुझ्या आजीला सांग ना की असाच मोठा बॉल आणून दे. कार्तिक, वंशला त्या बॉल बरोबर खेळू दे. आपल्या आजीने बघ कसं छान गेम दिलाय आपल्याला. चल आपण तो गेम खेळूया. आता आपण दोघं या दोघांना आपल्या आजीने दिलेला गेम खेळूच द्यायचा नाही. हो चालेल, चल आपण पण आपल्या आजीला सांगूया की असाच गेम आम्हाला पण घेऊन दे म्हणून. हो हो, आपण पण असाच गेम आणूयात. आजी, बघितलेस आई, मुलांमध्ये पण तोच भेदभाव यायला लागलाय जो तू करतेस. ते पण तुझी आजी माझी आजी करायला लागलेत. आई, मी आणि रमा एकमेकींवरती खूप प्रेम करतो आणि मुलांनी जर असा भेदभाव केला तर मला हे अजिबात आवडणार नाही. उमा आणि रमा काही दिवसांनी माहेराहून आपल्या सासरी परत आल्या. तेव्हा त्यांनी मुलांमध्ये खूप बदल पाहिले. तुला माहिती आजी, आम्हाला 2 आजी आजोबा आहेत. कार्तिक आणि रियाची आजी पण आमची आजी आहे. हो, आणि वंश आणि चारूची आजी आमची आजी आहे. हे बघ आजी, आमच्या मोठ्या आजीनी आम्हाला हे वाला गिफ्ट दिलं. हो, आणि छोट्या आजीने आम्हाला पण गिफ्ट दिलं. अरे वा, तुमच्या दोन्ही आज्यांनी तर तुम्हाला खूप छान छान गिफ्ट दिलेत की. आता तर तुमची छान मज्जाच आहे. तुम्हाला 2-2 आज्या ज्या आहेत. मुलांचं हे गोड बोलणं ऐकून उमा आणि रमाच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू येतात. आणि मग दोघी छोट्या आणि मोठ्या जावा, अर्थातच दोघी बहिणी, प्रेमाने एकमेकींना जवळ घेतात. ये छोटी सुनबाई, आत ये. आमच्या या गरीबाच्या घरात तुझं स्वागत आहे. नीलम आपल्या छोट्या सुनेचं गृहप्रवेश करून तिला घरात घेऊन येते. आत आल्यानंतर नीलमची छोटी सून बबिता त्या खोलीत चारी बाजूने नजर फिरवते. ते बघून तिची सासू नीलम तिला म्हणते, काय झालं छोटी सुनबाई, काय बघतीयेस? आई, ही खोली जरा जास्तच छोटी नाहीये का? असो, माझी खोली कुठे आहे? या सगळ्या लग्नाच्या धावपळीत मी आता खूप थकलीये. मला थोडा आराम करायचा आहे. सुनबाई, हीच तुझी आणि तुझ्या मोठ्या जावेची अनिताची खोली आहे. तुम्ही दोघी आता इथेच राहणार आहात. काय? आई, तुम्ही हे काय बोलताय? माझं आत्ताच नवीन नवीन लग्न झालंय आणि आम्ही दोघी जावा जावा एकाच खोलीत कसं काय राहू शकतो? तुला तर माहितीये ना सुनबाई, आमची गरिबी. ही एकमेवच खोली आहे आपल्याकडे. जे आहे तुला त्यातच राहावं लागेल. मी आपली स्वयंपाकघरात पलंग ठेवून झोपून जाईन. बबिता नाराज होऊन बसते. तेवढ्यातच तिची जाऊबाई तिला पाणी घेऊन येते आणि तिला म्हणते, हे घे बबिता, तुझ्यासाठी पाणी आणलंय. अजून काही हवं असेल तर मला सांग. मग दोघी जावा जावा आपापल्या नवऱ्यांबरोबर एकाच खोलीत झोपतात.
एका गादीवर मोठी जाऊ आणि तिचा नवरा तर दुसऱ्या गादीवर छोटी जाऊ आणि तिचा नवरा झोपलेला होता. रात्रीच्या वेळी अचानक बबिताला घाणेरडा वास येतो आणि तिची झोप उघडते. हा घाणेरडा वास कुठून येतोय? असं वाटतंय की मांजरीने इथे येऊन घाण करून ठेवलीये. ती इकडे तिकडे बघते पण तिला काहीच दिसत नाही. काही वेळानंतर तिची मोठी जाऊ जागी होते आणि ती जोरात गॅस सोडते. ओह, म्हणजे ही सगळी यांची मेहरबानी आहे तर. यांनी नक्कीच मुळ्याचे पराठे खाल्ले असतील. हे असलं काहीतरी खातात आणि उगाच माझी झोप डिस्टर्ब करतात. या मॅडम तर एकावर एक गॅस सोडतच चालल्यात. तेव्हा मी काय काय विचार केला होता की माझी पहिली रात्र कशी असेल. पहिली रात्र आहे पण काहीच होऊ शकत नाहीये. त्यात हा असला घाणेरडा वास सहन करावा लागतोय. तेवढ्यातच मोठ्या जाऊबाईंची झोप उघडते आणि ती म्हणते, अरे काय झालं ग बबिता, तू झोपली नाहीस? तुम्ही एवढे जोरजोरात गॅस सोडताय, मग मला झोप कशी येणार? त्यात हे मच्छर कानाजवळ येऊनच गुणगुणतायत. अगं तुला तर माहितीये ना मी प्रेग्नेंट आहे म्हणून, आणि अशा वेळी गॅसेस होतातच. बरे आता तू झोप, उद्या सकाळी उठायचं लवकर. बबिता आपल्या नशिबाला दोष देत झोपून जाते. दुसऱ्या दिवशी बबिताचा सुनमुखाचा विधी असतो. आजूबाजूची सगळी लोक येतात. सुनबाई तर अगदी दिसायला सुंदरच आहे हो. बबिता तू पण आम्हाला अशी गोड बातमी दे लवकर. काय गोड बातमी देणार? लग्नानंतर तर आम्ही दोघं आमच्या जावेच्याच खोलीमध्ये झोपतोय आणि यांना म्हणे गोड बातमी हवीये. प्रायव्हसी नावाची तर काही गोष्टच नाहीये इकडे. असेच काही दिवस जातात. एकीकडे मोठी जाऊ आपल्या आईशी फोनवरून बोलत होती तर दुसरीकडे बबिता सुद्धा आपल्या बहिणीबरोबर फोनवर बोलत होती. पण दोघी एकाच खोलीत बोलत असल्यामुळे त्यांना त्यांच्या फोनवर नीट बोलता येत नव्हतं. ओहो, काय त्रास आहे. आता तर फोनवरती सुद्धा नीट बोलता येत नाहीये. एवढाच त्रास होतोय ना तर खोलीच्या बाहेर अंगणात जाऊन बोल तू. मी का जाऊ अंगणात? एवढंच वाटतं तर तुम्ही जाऊन थांबा ना बाहेर उन्हात. ओहो, तुझ्याबरोबर तर बोलणंच अवघड आहे. एवढं बोलून मोठी जाऊबाई स्वयंपाकघरात जेवण बनवायला जाते आणि ती जेव्हा परत येते तेव्हा तिला दिसतं की खोलीत सगळीकडे पसारा होता. सगळं सामान अस्ताव्यस्त पडलेलं होतं. बबिता, हे काय आहे? हा पसारा का केलायस तू सगळ्या खोलीत? आणि हा ओला टॉवेल तू पलंगावर असाच टाकलायस? आणि हे कपडे का असे टाकलेत? ताई, तुम्ही हे विसरू नका की ही खोली फक्त तुमची नाही, माझी पण आहे. आणि मला माझ्या खोलीत कसं राहायचंय यासाठी मला दुसऱ्या कोणाचीही परवानगीची गरज नाहीये. त्यानंतर मोठी जाऊ प्रेग्नेंट असतानाही त्या खोलीची स्वच्छता एकटीच करते. काही दिवस गेल्यानंतर तिच्या डिलिव्हरीची वेळ येते म्हणून तिची सासू तिचं डोहाळ्या जेवणाचा कार्यक्रम ठरवते. त्यासाठी अनिता आरशासमोर उभी राहून तयार होत होती. ते बघून बबिता तिला म्हणते, अनिता ताई, तुमचं आवरून झालं असेल तर जरा आरशासमोरून बाजूला व्हाल का? मला पण तयार व्हायचंय. अगं, डोहाळे जेवण माझं आहे, मग मला तर नीट तयार होऊ दे ना. तू नंतर तयार हो. ओहो, काय त्रास आहे. जेव्हापासून या घरात आलीये ना, खोली एक, बाथरूम एक, आता तर आरसा पण एकच आहे. देव जाणे मला आणखी किती दिवस हे असं कॉम्प्रोमाइज करत जगावं लागणार आहे. हा, मग मी पण तर अशीच राहतीये ना. मी आधी कशी आरामात माझ्या खोलीत राहत होते, पण जेव्हापासून तू आलीयस तेव्हापासून माझ्या खोलीचा चेहरा मोहराच बदललाय. राहतेस इथे पण स्वच्छता मात्र मला एकटीलाच करावी लागते. अच्छा, म्हणजे काय ही खोली फक्त तुमचीच आहे? माझाही ह्याच्यावर तेवढाच हक्क आहे जेवढा तुमचा आहे. शब्दाला शब्द वाढून दोघींमधली भांडणं चांगलीच जुंपतात आणि या सगळ्या गडबडीत अनिताला धक्का लागतो आणि त्या धक्क्यामुळे ती पोटावर खाली पडणारच होती. तेवढ्यात तिचा नवरा नरेश तिथे येतो आणि तो तिला सांभाळतो. देवाचे उपकारच म्हणायचे की तू थोडक्यात पडता पडता वाचलीयस, नाहीतर आज काय होऊन बसलं असतं. नरेश जर आत्ता इथं आला नसता तर तुझ्या अशा वागण्यामुळे त्या बाळाच्या जीवाला काय झालं असतं कल्पना आहे तुला? तुम्हाला दोघींना स्वतःचा नाही तर निदान त्या बाळाचा तरी विचार करायला हवा ना. मला कळते की एकच खोली असल्यामुळे तुम्हाला दोघींना हा त्रास होतोय, पण याचा अर्थ असा नाही की तुम्ही दोघींनी या थराला पोहोचावं. तुम्हाला निदान एवढी तरी समज हवी ना की आपण गरीब आहोत. आत्ता आपण दुसरं घर नाही घेऊ शकत आणि तुम्हाला माहितीये ना, माझी दोन्ही पोरं दिवसभर कष्ट करतायत. हळूहळू घेतील ते दुसरं घर. आम्हाला माफ करा आई, आमच्याकडून चूक झाली. आता आम्ही असं नाही वागणार. हो आई. तेव्हाच मोठा मुलगा नरेश म्हणतो, तुम्ही काळजी करू नका. आम्ही दोघांनी जमीन घेतलीये आणि लवकरच आम्ही तिथे 3 खोल्याही बांधणार आहोत. हो, आम्ही विचार केला होता की आधी तिथे घर बांधू आणि मग तुम्हाला सरप्राईज देऊ. तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता आपल्या सगळ्या अडचणी दूर होतील. हे ऐकून सासूसुना खूप खुश होतात. आता दोघी जावाजावा एकमेकींबरोबर अगदी छान बोलायच्या आणि आता त्यांच्यामध्ये एका खोलीवरून भांडणं सुद्धा होत नव्हती. काही दिवसांनी त्यांचं घरही बांधून तयार होतं आणि मग त्या दोघीही वेगवेगळ्या खोलीत राहून आनंदाने आपला संसार करतात. बेस्ट बडीज. हॅलो मित्रांनो, हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा. आणि हो, शेअर करायला पण विसरू नका. अजून असेच मजेदार व्हिडिओ पाहण्यासाठी खाली दिलेल्या घंटीला दाबा. बघत रहा बेस्ट बडीज.